हाय, हॅलो, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. आज मी माझं दिवसभराचं रुटीन न शेअर करता संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे. इथे मी संध्याकाळचा हॉलला झाडू मारून घेत आहे. कारण की मुलांचा क्लास झाल्यानंतर भरपूर असा हॉलमध्ये कचरा वगैरे होतो. जसं की पेन्सिलचा, त्याच्यानंतर रबरचा कचरा वगैरे आणि मुलं काही ना काही कचरा वगैरे करतच राहतात क्लासमधली. तर तो सगळा कचरा हॉलमध्ये झाला होता. तर क्लास सुटल्यानंतर मी काय करते, नेहमीप्रमाणे संध्याकाळी अशा पद्धतीने हॉलला झाडू मारून घेतला. म्हणजे हॉल आता कसा स्वच्छ वगैरे दिसायला लागलेला आहे. लहान मुलं म्हटलं ना, की खूप त्यांना जरी सांगितलं, की कचरा व्यवस्थित आपल्या कंपासमध्ये किंवा मग डस्टबिनमध्ये टाका, तरी पण त्यांच्याकडनं थोडाफार का होईना कचरा हा पडतच असतो. तर आता इथे मी सगळं हॉल वगैरे झाडून घेतलेलं आहे आणि संध्याकाळ म्हटल्यानंतर घर कसं प्रसन्न आणि सकारात्मक असणं गरजेचं आहे. झाडून झाल्यानंतर इथे मी दिवा आणि अगरबत्ती लावून घेते आणि थोडीशी वंदना वगैरे करून घेते. म्हणजे एक मनाला शांती वाटते, घर प्रसन्न शांत असं वाटतं, सकारात्मक वातावरण तयार होतं आणि पॉझिटिव्हिटी आपल्या अवतीभोवती असल्याचं आपल्याला फील होत असतं. तर आता इथे मी बघा दिवा वगैरे लावल्यानंतर त्यावरती खूप छान असं खड्यांचं असं एक डेकोरेशन पीस आहे, तो त्याच्यावरती ठेवायचा आणि खूप छान असा अंधार केला ना की खूप मस्त असा इथे उजेड पडतो. तर आता इथे मी वंदना वगैरे करून घेतली आणि आजचं संध्याकाळचं आमचं काही प्लॅनिंग आहे तर ते तुम्हाला कळेलच. तर आता इथे मी किचनमध्ये आलेली आहे. संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत म्हणजे 6चा क्लास आहे, पण मुलं सगळी घरी जाईपर्यंत 6:15 वगैरे होतात आणि मला आवरता आवरता सगळं 6:30 वगैरे होतात. तर 6:30च्या आसपास मी किचनमध्ये आली आणि चहाचा किंवा मग कॉफी वगैरे जर कोणाला घ्यायची असेल तर आमचा वेळ आहे संध्याकाळचा 6:30च्या आसपास. तर आज मला संध्याकाळी कॉफी प्यावीशी वाटत होती आणि म्हणून मग इथे कपामध्ये मी एक कॉफीचं जे सॅचे होतं ते टाकलं आणि दूध घेतलं. साखर वगैरे घालून आता ही कॉफी बनवून घेते. तोपर्यंत 2 जणांसाठी चहा करून घेणार आहे आणि हे सगळं मला झटपट करायचं आहे कारण की माझ्याकडे आज थोडासा वेळ कमी आहे. कारण की आज आम्ही जाणार आहोत अत्रे हॉलमध्ये, जो कल्याण वेस्टला खूप मोठा अत्रे हॉल आहे आणि तिथे कला सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. तर आम्हाला तिकडनं पास मिळाले होते. तर म्हटलं की चला रोजच्या रुटीनपेक्षा आज थोडं काहीतरी वेगळं. रोजचं तेच रुटीन आहे. सकाळची कामं करा, वॉकिंगला जा, मुलांचा सकाळचा क्लास, संध्याकाळचा क्लास. त्यामुळे थोडंफार आपल्या मनाला देखील मरगळ आलेली असते, कंटाळा आलेला असतो आणि अशा वेळेस थोडासा वेळ आपल्याला देणं देखील गरजेचं असतं. मग अशा वेळेस छान असं पुस्तकांचं वाचन करायचं किंवा मग एखादा आपल्याला संधी वगैरे मिळाली एखादी, तर मग नाटक किंवा मग एखादा सिनेमा वगैरे बघून यायचा. तर आज ना आम्हाला ती संधी मिळाली. तर मग आम्ही सगळ्या महिलाच जाणार आहोत. जवळपास तिघी-चौघी जणी आहोत आम्ही आणि त्याआधी मला ना माझा स्वयंपाक वगैरे उरकायचा होता. मग आता असं झटपट काय होईल की पटकन स्वयंपाक बनेल आणि जेवण वगैरे निघता येईल. तर इथे ना मी सकाळपासून हाच ड्रेस घातला होता आणि आता इथे मी विचार केला की आज आपण पुलाव बनवायचा. तर इथे मी मिक्स व्हेज पुलाव बनवणार आहे. डायरेक्ट कुकरमध्ये 3 शिट्यांमध्ये पुलाव तयार होऊन जाईल आणि माझा वेळ झटपट कसा वाचेल, झटपट कामं कशी होतील याकडे जास्त माझा कल असतो. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि मिरची वगैरे फ्राय करायला घातली होती. थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालून छान असं मसाला फ्राय केला आणि अख्खा गरम मसाला जो होता तो थोडासा कुटून या तेलामध्ये घालून घेतलेला आहे आणि मिक्स भाज्या घालून घेतल्या. साधारणपणे सोयाबीन, त्याचप्रकारे बटाटा, फ्लावर आणि थोडंसं मला वाटतं एखादं गाजर आणि फरसबी होती त्यामध्ये. आणि आता हे सगळं परतून झाल्यानंतर धुतलेला तांदूळ घालून घेतला. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून 3 शिट्यांमध्ये झटपट असा हा पुलाव बनवून तयार होईल. तर आता इथे बघा मी बऱ्यापैकी सगळं आवरलं आणि बाजूला तर सिंकमध्ये इतकी भांडी पडलेली होती कारण की दुपारचा क्लास चालू असला तरी मुलांनी काही ना काही खाऊन ठेवलेले प्लेट्स म्हणा किंवा पाणी पिलेले ग्लास म्हणा किंवा काही वाटी वगैरे, तर ते सगळे आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर कप वगैरे, तर ते सगळंच आजूबाजूची भांडी पण मी सगळी सिंकमध्ये ठेवून दिली आणि आता ही सगळी
सगळी भांडी मी घासून घेते आणि इकडे भांडी होईपर्यंत तिकडे बाजूला माझा पुलाव देखील बनून तयार होईल। तर कार्यक्रम आहे अत्रे हॉलमध्ये साधारणपणे 9चा कार्यक्रम आहे आणि त्याच्या आधी मला हे सगळं उरकायचं आहे। तर माझी एकच लगबग चाललेली आहे। आता इथे मी पटकन भांडी घासून घेते। अशी ज्यावेळेस मला घाई असते ना त्यावेळेस मी भांडी शक्यतो डिश वॉश बारने न घासता लिक्विड सोपने घासत असते। मला असं वाटतं की त्यामुळे भांडी पटकन घासली जातात आणि पटकन स्वच्छ देखील होतात। साबणाने घासायचा प्रयत्न जर केला आपण तर घाई गडबडीमध्ये एकतर ते थोडंसं वेळखाऊ काम होतं आणि कदाचित घाई गडबडीमध्ये जर भांडी व्यवस्थित धुतली गेली नाही तर त्यावर साबणाचे निशाण वगैरे राहिल्यासारखे दिसतात। तर बऱ्यापैकी आता इथे मी सगळी भांडी घासून घेतली आणि आता जी मोठी मोठी भांडी होती जसं की कढई पॅन वगैरे तर ते शिल्लक राहिलेले तर ते देखील मी आता घासून घेते। माझं इकडे किचनमध्ये भांडे घासण्याचं काम चालू आहे। बाजूला पुलाव होतोय आणि माझी जी मुलं आहेत ती दोघंही ग्राउंडमध्ये गेलेली आहेत आणि तिथे त्यांची एक्सरसाइज वगैरे रनिंग वगैरे चाललेलं असतं आणि मग ते आरामामध्ये 9:15 8:30 वाजेपर्यंत घरी येतील। तोपर्यंत मला हे सगळं उरकायचंय। तर भांडी पटापट ना मी किचन काउंटर टॉपवरच ठेवलेली आणि पाणी बघा किती साठलंय। तर ही सगळी भांडी मी उचलून खाली जो बास्केट होता पिंक कलरचा त्यामध्ये मी ठेवून घेतली कारण की आता ती भांडी लावायला मला वेळ नाहीये आणि ओली भांडी मी त्यामध्ये ठेवल्यामुळे की पाणी जे आहे भांड्याचं ते पूर्णपणे निथळलं पाहिजे। तर मी बास्केटमध्ये ठेवून घेतलं सगळी भांडी आणि आता हा जो किचन काउंटर टॉप आहे तो व्यवस्थित वायपरने कोरडा करून घेतला, स्वच्छ कोरडा असा करून घेतला। तोपर्यंत आता इथे पुलाव झाला होता। एका साईडला दूध गरम करायला ठेवलं। तर सकाळपासून दूध फ्रीजमध्येच पडलं होतं त्याला देखील मी गरम केलं नव्हतं। एका साईडला ते ठेवून घेतलं आणि आता इथे पुलाव सोबत खाण्यासाठी मी थोडेसे पापड तळून घेते। तर साधारणपणे उडदाचे पापड जे असतात तर ते तळून घेतले। पुलाव जर म्हटलं की त्यासोबत तोंडी लावायला पापड, लोणचं किंवा मग कोशिंबीर वगैरे असे प्रकार आपल्याला हवेच असतात। कधी-कधी असं वाटतं की पुलाव म्हणजे झटपट तर होतो पण कधी-कधी असं वाटतं की भाजी किंवा आमटी वगैरे केली की 2 ते 3 भाकरी टाकून आपला स्वयंपाकच पूर्णपणे होतो। पण असो घाई गडबडीच्या वेळेस कधीतरी असा शॉर्टकट मारणं देखील गरजेचं आहे। पण त्याला या सगळ्या तोंडी लावायला वस्तू आपल्याला ताटामध्ये ठेवाव्याच लागतात। तर आता इथे मी पापड तळून घेते आणि आता गरमागरम पुलाव देखील तयार झालेला आहे। तर मी काय करते इथे प्लेट तयार करून घेते आणि मी पटकन जेवण घेणार आहे कारण की मला घरातून साधारणपणे 8:30 पर्यंत मला निघायचं आहे। तर आत्ता जवळपास वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15 वाजत आलेले आहेत आणि तोपर्यंत माझी भांडी पुलाव जेवण वगैरे होऊन जाईल आणि बाकीचं काही आवरायचं असेल ते देखील मी करून निघून जाईल कारण की मग त्यानंतर तिकडून आल्यानंतर सगळं क्लीन करायचं किचन वगैरे साफ करायचं म्हटलं की कंटाळ येईल आणि मला माहिती नाही मला यायला थोडासा उशीरच होणार आहे। तर इथे ना मी थोडीशी कोशिंबीर देखील करून घेतली। तर या एका बाउलमध्ये मी काय केलं कांदा टोमॅटो कोथिंबीर एक हिरवी मिरची बारीक चिरून या बाउलमध्ये घातली आणि दही घातलं थोडंसं मीठ घातलं आणि पटकन आता हे मिक्स करून घेते। तर पुलाव सोबत खायला कोशिंबीर खूप छान लागते म्हणून कोशिंबीर वगैरे नसेल तर लोणचं पापडवर देखील मस्तपैकी काम चालून जातं। भांडी घासल्यामुळे पूर्ण ड्रेस साधारणपणे पुढे ओला झाला होता आणि सकाळपासून घातला होता त्यामुळे मला ना तो आता असं झालेलं की कधी मी तो एकदा चेंज करू म्हणून। तर इथे मी ना असं एकदम मोकळं सुटसुटीत वाटण्यासाठी गाऊन घातला एकदम कम्फर्टेबल आहे आणि इथे मी माझं प्लेट तयार करून घेते। तर गरमागरम असा पुलाव इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे सोबतच थोडीशी कोशिंबीर आणि मस्तपैकी कुरकुरीत तळलेला पापड। तर हे आहे आजचं रात्रीचं माझं जेवण। तर आता माझं जेवण होईपर्यंत तोपर्यंत माझी मुलं येऊन जातील आणि मग मुलं आणि त्यांचे वडील ते तिघजण नंतर जेवून घेतील कारण की मला माझे मिस्टर म्हणाले होते की तू तुझं पटकन आवर आणि मग पटकन तयारी करून निघ कारण की मग आमच्यामध्ये जर तू बसलीस की आणखीन वेळ होऊन जाईल। तर म्हटलं की ठीक आहे आणि तसेही ते सगळे ग्राउंडवर गेले होते त्यामुळे मी झटपट माझं जेवण करून घेतलं आणि इथे किचन सिंकमध्ये ही जी प्लेट्स वगैरे होते तर ते ठेवून घेतले। मध्येच माझा लहान मुलगा लवकर आला होता त्यामुळे त्याला देखील मी जेवण वाढलं आणि त्याचं आणि माझं जेवण झालेलं आहे। तर मला ना दही लावायचं होतं। दूध देखील भरपूर उरलेलं आहे घरामध्ये जवळपास 1 ते 1.5 लिटर दूध आहे टोपामध्ये। मग आता या दुधाचं करायचं काय तर म्हणून मग म्हटलं मस्तपैकी घरचं घट्टसर असं दही लावायचं। तर दही लावत असताना घट्टसर जर दही लावायचं असेल
असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, दह्याचं जे विरजण आहे ते देखील घट्टसरच आपल्याला घ्यायचं आहे आणि बाउलमध्ये हे विरजण चारही बाजूला चमच्याने व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि कोमट झालेलं दूध आपल्याला या बाउलमध्ये घालून घ्यायचंय, मिक्स करायचंय आणि हा बाउल छान असा गरम असलेल्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. तर आता हे दुधाला मी आता विरजण घातलेलं आहे. दही छान असं सकाळपर्यंत तयार होईल आणि आता हा किचन ओटा पुन्हा एकदा मी आवरून घेते. दिवसभरामध्ये साधारणपणे 2 ते 3 वेळा किचन ओटा आवरावाच लागतो आणि जर आणखीन पाहुणे वगैरे आले तर मग काय विचारायलाच नको. तर इथे साधारणपणे जास्त काही भांडी नाहीये. जेवण झाल्यानंतर 2 ते 3 ताटं असतील आणि 2 ते 3 ग्लास. तर आता हे पटकन मी घासून घेते आणि मला माझी तयारी करायची. त्याआधी मी किचनचा ओटा, गॅस पुन्हा एकदा ओल्या कपड्याने व्यवस्थित क्लीन करून घेतला. मला जर कधी रात्री बाहेर जायचं असेल किंवा काही असं काही कार्यक्रम वगैरे असेल तर मी किचन सिंकमध्ये कधीच भांडे ठेवत नाही आणि किचनचा ओटा कधीही अशा प्रकारे भांड्यांनी पूर्णपणे असा भरलेला कधीच माझा ओटा नसतो. सगळं काही आवरून मगच मी बाहेर पडत असते. तर आता हे जे भांडी वगैरे आहेत ते मी घासून घेते आणि आता पुन्हा मी ही भांडी या किचन काउंटर टॉपवरच ठेवली. पुन्हा हा किचनचा ओटा ओला होणार आहे हे माहिती आहे मला, पण घाई एवढी झालेली आहे मला कारण की वेळ पटापट पटापट पुढे चाललेला आहे. तर असो, जास्त काही भांडी नव्हती. 2 ते 3 ताटं, चमचा आणि झाकण, बाउल वगैरे होता. तर ते सगळं मी घासून घेतलं. किचनचा ओटा पुन्हा कोरडा केला आणि आता इथे बघा किचनचा ओटा स्वच्छ केल्यानंतर असा दिसतोय. तर इथे दुधाचा टोप आहे, तो मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता हे जे दही आहे हे रात्रभर अशाच ठिकाणी बाहेर ठेवणार आहे. तोपर्यंत मी माझी तयारी करायला गेले. तयारी करून आले. मिस्टरांना म्हटलं की मला थोडंसं हे शूट करा. तर त्यांनी उभ्या वर्टिकलमध्ये हे शूट केलेलं आहे. तर असो, इथे मी तयारी केली आणि हे माझ्याकडे ना 2 ते 3 पास आहेत. एक माझा आणि 2 जे आहेत ते एक माझ्या नंदेचा आणि एक माझ्या भाचीचा आणि आणखीन एक माझी मैत्रीण येणार आहे. असं मिळून आम्ही जवळपास 4घी जणी जाणार आहोत अत्रे हॉलमध्ये. खूप सुंदर कार्यक्रम असणार आहे. तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न नक्कीच करेन. तर इथे पास वगैरे ठेवले, मोबाईल घेतला आणि इथे मी स्वेटर घातलेले जॅकेट टाईपमध्ये कारण की अत्रेमध्ये AC असतो आणि थंडीचे दिवस आहेत. थोडीफार थंडी नंतर वाजणारच आहे. तर आता मी पोहोचते अत्रेमध्ये. तर इथे मी आलेली आहे अत्रे हॉलमध्ये. कल्याण वेस्टचा अत्रेचा KDMCच्या बाजूचा खूप मोठा हॉल आहे. तर इथे मी बऱ्याच वेळा आलेली आहे. तर आज मी पहिल्यांदा रात्री हा कार्यक्रम अटेंड करायला आलेली नाही, दुसऱ्यांदा आलेली आहे. पहिल्यांदा जो आमचा कार्यक्रम झाला तो माझा स्वतःचाच या स्टेजवरती झाला होता 14 एप्रिलच्या निमित्ताने आणि खूप छान असं आमचं डान्स आम्ही बसवला होता. ती एक खूप छान अशी आठवण माझ्या लक्षात राहिलेली आहे. तर या अत्रे हॉलमध्ये जेव्हा जेव्हा मी येते ना तर तेव्हा तेव्हा आम्ही इथे केलेला परफॉर्मन्स आठवतो. तर इथे आमचं चाललेलं आहे की कोणत्या चेअरवर बसायचं म्हणून. आणखीन काही लोकं आलेली नाहीयेत कारण की 9 वाजायला आणखीन जवळपास 10 मिनिटं बाकी आहेत आणि आता बघा इथे आणखीन पडदा देखील ओपन झालेला नाहीये आणि आता हे सगळ्यात पहिलं जे गाणं होतं ते स्वागत होतं आणि या महिला ज्या आहेत या जात्यावरती काहीतरी दळतायत, कोणीतरी सडा घालतंय आणि रांगोळ्या काढतंय आणि एक दोघं जण गाणी म्हणतायत, वादक आहेत बाजूला. खूप छान असा कार्यक्रम झाला आणि आजचा दिवस माझा इतका छान गेला, शांत, रिलॅक्स. स्वतःला थोडासा वेळ दिला की खूप समाधान वाटतं आणि कधीतरी आपल्यासाठी देखील आपण वेळ काढला पाहिजे हे मला आजच्या दिवसातून जाणवलं. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.